वापरला जातो, पहिला गोलंदाज वापरला जातो तुषार. पहिला चेंडू असेल सुशांतसाठी. अगदी चेंडूचा विचार केला तर पहिला पॅस नंतर उसळी घेणारा चेंडू विसावला गेला यष्टांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथून निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाले. पहिला चेंडू 12 चेंडूंचे ही इनिंग आपल्या भेटी होताना पाहायला मिळाले. सेकंड सेमीफायनल स्ट्राईकला पुन्हा एकदा सुशांत. अगदी आता मात्र पंचदश इट इज वाईड म्हणजेच काय तर अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये मात्र जोडली जाईल. इथून संघाचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळालं. नाट्य संघाचा पहिल्या चेंडूचा विचार केला तर चांगला रफ्तार भरून टाकलेला हा चेंडू यष्टांच्या पाठीमागे मिसावला गेला. तिथून विचार केला तर आता मात्र लाईन लेन थोडीशी भरकटलेली पाहायला मिळाल्या. स्ट्राईकला असेल सुशांत गोलंदाज मात्र सज्ज झाला आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सुशांत थोडासा ताच पडतोय. इथून पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता गेला. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ होताना समाप्त होताना पाहायला मिळाला. सेमीफायनलची सेकंड सेमीफायनलची लढत पुन्हा एकदा सुशांत. इथून पुन्हा एकदा इट इज वाईडच्या रूपामध्ये सुरेश आंबेडकर. सुरेश आंबेडकर चला पॅव्हिलियन पाशी जोडायचं. धावसंख्या स्कोर कार्ड वरती लगावला गेला. आतापर्यंत 2 धावा. चला आपल्याशी जोडले जात आहेत. एक गोड आवाज धावून होलीचा सूरज सर आपल्यासोबत जोडले जात आहेत. त्यांचं देखील आता समालोचन ऐकूया. मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा तशा ऋणी असेल. समालोचक सुयश भोवड. इथून मात्र मी राजा घेतो आणि जोडले जोडले आपल्याशी सूरज सर. धन्यवाद. दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला भेटतो. बीसीसी देऊळवाडी आणि साळीवाडी या 2 बलाढ्य संघात आपल्याला सेमीफायनलचा सामना पाहायला भेटतोय. 3 चेंडू टाकून गेलेत पहिल्या षटकातले आणि धावसंख्या झाली ती 3. चौथा चेंडू तुषार बाणे यांचा. सुंदर असा तटवलेला चेंडू आहे आणि तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते. 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत आणि धावसंख्या 2 ने वाढून धावसंख्या होते 5 बिनबाद 5. पहिलं षटक प्रगतीवर आहे. प्रिन्स 11 राधापूर आयोजित प्रिन्स चॅलेंजर चषक 2026 पर्व पहिलं आणि या पर्व पहिल्या मधला दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला आपण पाहतोय. तुषार बाणे यांचा पहिलं षटक. तुषार बाणे यांच्या पहिल्या षटकातले 4 चेंडू टाकून झालेत. काही चेंडू शिल्लक आहेत आणि 5वा चेंडू आणि त्याचा सामना करणार आहेत. पंचांकडे दाद मागली जाते. प्रवीण निर्धाव चेंडू पहिल्या षटकातले 5 चेंडू टाकून गेले. त्यांनी धावसंख्या झाले 5 बिनबाद 5. तुषार बाणे यांचा सामना करणार आहेत. सुंदर असा तटवलेला चेंडू सीमारेषेत पार जाताना षटकार. धावसंख्या पोहोचते 11 बिनबाद 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 11 बिनबाद 11. काहीशी चर्चा होते. सामना दोन्ही पंचांनी थोडा लवकर खेळायचा आहे. दोन्ही पंचांना विनंती आहे की सामना लवकरात लवकर सुरू करायचा आणि दुसरं षटक घेऊन येत आहेत सूरज. हे क्वार्टर फायनलच्या सामन्यातले हिरो राहिले होते. 6 चेंडू 6 धावा त्यांनी डिफेन्स केल्या होत्या. कुठेतरी आपल्या संघाला विजयी केलं होतं क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये.
तेच हिरो सूरज गोलंदाजीसाठी येत आहेत आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा राहिले होते सूरज. वेगवान गोलंदाज सूरज पंचांच्या उजव्या हाताकडून गोलंदाजी करणार आहेत. सूरज देववाडी संघाकडून गोलंदाजी संघाचा शेवटचा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात सूरज. पहिला चेंडू निर्धाव चेंडू सुशांतला चेंडू काहीच कळला नाही. वेगवान असा चेंडू होता आणि सुशांतला हा चेंडू काहीच कळला नाही. यष्टीच्या मागे सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतं विकेट किपर कडून. सुशांत काहीसा कान मंत्र दिलाय प्रवीण यांनी सुशांतला. पहिल्या षटकातल्या शेवटचा चेंडू उत्तुंग असा षटकार प्रवीण यांच्या बॅटमधून आपण पाहिला होता. दुसरा चेंडू सूरज यांचा सुंदर असा तटवलेला ऑफ साईडला चेंडू सीमारेषा पार जातोय. धावसंख्या 4 ने वाटते. धावसंख्या होते 15 बिनबाद 15. सलामीची जोडी अजूनही मैदानात आपल्या संघाची जबाबदारी खांद्यावर घेऊन बिनबाद 15. 2 चेंडू टाकून झाले सूरजचे. एक वेगवान गोलंदाज सूरज संघाचं दुसरं स्वतःचं पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन सेमीफायनलचा हा सामना आपल्या समोर. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. तिसरा चेंडू सूरज यांच्याकडून आणि निर्धाव चेंडू लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव भेटते आणि धावसंख्या 1 ने वाढून होते 16 बिनबाद 16. अजूनही सलामीची जोडी सुंदर अशी फलंदाजी करते. संघाचा धावसंख्या वाढवते. धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न करते प्रवीण आणि सुशांत. प्रवीण एक इन्फॉर्म बॅट्समन. प्रवीण मगाचा सामना आपण पाहिला. प्रवीणच्या बॅटमधून लगातार 3 षटकार निघाले. त्यांनी संघाला सामना जिंकून दिला होता. एक आक्रमक असा फलंदाज प्रवीण. चौथा चेंडू सूरज यांचा उत्तुंग असा तटवलेला चेंडू सीमा रेषे पार जाताना धावा 6 भेटणार. त्यांनी षटकार आणि धावसंख्या वाटते. धावसंख्या होते 22. धावसंख्या पोहोचते 22 बिनबाद 22. प्रवीण यांची खरंच सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. नेत्रदीप सुंदर अशी फलंदाजी. सूरज मागच्या सामन्यातला हिरो यावेळी थोडासा मार खाताना दिसतो आपल्याला. कुठेतरी भरकटलेला दिसतोय. 4 चेंडू टाकून झालेले आहेत दुसऱ्या षटकाचे. 4 चेंडू टाकून झाले. त्यांनी धावसंख्या बसते 22 वर. देववाडी संघासमोर धावांचा डोंगर उभा करण्याचा कुठेतरी प्रयत्न प्रवीण करताना दिसतात आपल्याला. संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन खेळताना प्रवीण स्टेप आउट केला आणि बॅटची कडा घेऊन चेंडू सीमारेषे पार जातोय. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पार. 4 ने धावसंख्या वाढून होते 26. कुठेतरी गचाळ गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते सूरज कडून, जो मागच्या सामन्यातला हिरो राहिला होता त्याच्याकडून खराब गोलंदाजी पाहायला भेटते. 5 चेंडू टाकून झाले. त्यांनी धावसंख्या 26. साळेवाडी संघाने देववाडी संघासमोर धावांचा डोंगर उभा केला आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण मगाशीच पाहिला होता जो दसूरवाडी आणि देववाडीचा सामना झाला होता. त्यात आपण पाहिलं होतं 6 चेंडू 6 धावा झाल्या नव्हत्या आणि शेवटचा चेंडू षटकातला निर्धाव चेंडू भेटतो आणि षटक संपतंय दुसरं आणि पहिलं इनिंग संपले आणि विजयासाठी 27 धावांचं आव्हान ठेवलंय ते देववाडी संघासमोर. 12 चेंडू आणि 27 धावा. सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली होती ती प्रवीण कडून. उत्तुंग असे 2 षटकार त्यांनी मारले होते या सामन्यात. त्यांनी 7 लावली होती सुशांत यांची. 12 चेंडूत 26 धावा बनवल्यात आणि 12 चेंडूत 27 धावांचं आव्हान देववाडी संघासमोर ठेवलं आहे. देववाडी संघाकडे सुद्धा एक चांगले असे नावाजलेले फलंदाज आहेत तुषार बाणे. पाहूया संघाची नौका तारतात का तुषार बाणे. देववाडी संघाने लवकर आपले फलंदाजीसाठी मैदानात पाठवायचे आहेत. अनार विकास मंडळ रजिस्टर मुक्काम पोस्ट दावलेले मारवेलाडी यांच्याकडून लकी ड्रॉ
इथे ठेवलेलं गेलं आहे. जर कोणाला लकी ड्रॉची तिकीट फाडायची असेल तर त्यांनी पॅव्हलियनमध्ये संपर्क साधायचा आहे. तिकीट केवळ 25 रुपये, याची नोंद घ्यावी. अमर विकास मंडळ मार्वेल लकी ड्रॉ, मेगा लकी ड्रॉ, तिकीट फक्त 25 रुपये. तिकिटासाठी संपर्क आपल्या पॅव्हलियनमध्ये साधायचा आहे सर्वांनी. चान्स एकदाच भेटता. 12 चेंडू आणि 27 धावांचं आव्हान देववाडी संघासमोर आहे. देववाडी संघाने आपले सलामीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचे आहेत. पहिली गोष्ट बोलणार नाही कोणाला. आणि सायवाडी संघाने लवकर आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अरे मग तू का पहिल्या तुम्ही आता तुम्ही हे गावी खेळताना तुम्हाला असे तुम्हाला ठेवायचे जेव्हा तुम्ही खेळत होता. सायवाडी संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे लवकरात लवकर. आणि देववाडी संघाने लवकर आपले सलामीचे फलंदाज मैदानात धाडायचे आहेत. आम्ही कोपनेश्वरचे मॅच पण खेळलो. आपण पुन्हा एकदा मेगा लकी ड्रॉ कडे वळतोय. 25 रुपये आहेत मेगा लकी ड्रॉचं तिकीट आहे. आणि ज्यांना तिकीट घ्यायचं त्यांनी पॅव्हलियन मध्ये संपर्क साधायचा आहे. आणि बक्षिसांची ते बरसात होणार आहे. फ्रीज, टीव्ही, मोबाईल, पैठणी, महिलांसाठी कॅश प्राईज आणि अशीच बरीचशी प्राईज इथे आपल्याला भेटणार. आणि याची आपल्याला मेगा लकी ड्रॉ आणि त्याची तिकीट आपल्याला काढायची असेल तर पॅव्हलियन मध्ये आपण संपर्क करायचा आहे. अमर विकास मंडळ मारवेली आयोजित मेगा लकी ड्रॉ आणि त्याची तिकीट आपल्याला काढायची असेल तर आपण पॅव्हलियन मध्ये संपर्क साधायचा आहे. बक्षीस तुम्हाला वाचून दाखवतो. फ्रीज, टीव्ही, मोबाईल, पैठणी, कॅश प्राईज तसेच अजूनही इतर बक्षीस त्यांच्या मंडळाकडून ठेवण्यात आलेले आहेत. आणि जर आपल्याला या लकी ड्रॉचा तिकीट काढायचं असेल तर आपण पॅव्हलियन मध्ये संपर्क साधायचा आहे चेतन दादा यांच्याकडे. धन्यवाद. आपण मैदानात येऊया. सामन्याकडे सायवाडी संघाने आपले क्षेत्ररक्षण सजवून घेतलेले आहे. आणि दहिवाडी संघाकडून सलामीचे फलंदाज तुषार बाणे आणि तुषार बाणे आणि हर्षल सलामीसाठी मैदानात येत आहेत. पाहूया 12 चेंडू 26 धावा आव्हान ते पेलतात का आणि संघाला विजयी करतात का. स्लो टाक फरक नाही. तो कट झालो पाहिजे आणि तो पण मोठा कट झालो पाहिजे. मोठा कटची थोडासा बॉल फिरला पाहिजे फक्त थोडासा. हा कोणी पवाडा कुठे आहे हे आहे ना आपला गाणं एवढा माय पाठी लागलो 200च्या मागे लागलो. मी गायब होईल पेप्सी घेतला पाहिजे पळालो ना भेटलो तर भेटलोच नाही मला. काय पंचांना विनंती आहे की लवकर सामना सुरू करायचा. पंचांनी रुपेश पंच आम्ही आपल्याला विनंती करतो आपण लवकर सामना सुरू करायचा आहे. अजूनही पुढे 3 सामने आपल्याला खेळायचे आहे. त्याचं भान असू दे. आणि 3 नंबर साठी खेळतील ना. 3 आणि फायनल. तुषार बाणे स्ट्राईकला आणि सुशांत पहिला चेंडू सुशांत यांचा सुंदर असा ऑफसाईडला ड्राईव्ह मारलेला आणि 4 धावा पहिल्याच चेंडूवर. सुंदर ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटला होता. नेत्रदीप असा आज कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटला. एक सुंदर असा फटका तुषार बाणे यांच्या बॅटमधून आलेले 4 धावा आणि संघाची धावसंख्या 4 ने वाटते. धावसंख्या होते 1 चेंडू टाकून दिले आणि धावसंख्या होते 4 वर. विजयासाठी 11 चेंडू आणि 22 धावांचं आव्हान आता असं एक समीकरण बनले आहे. सुशांत आपला दुसरा चेंडू सुंदर असं पुन्हा ऑफसाईडला तटवलेला आहे तुषार बाणेने. तितकाच सुंदर चेंडू ट्रॅव्हल करतोय 4 धावांसाठी. पुन्हा एकदा सुंदर असा ऑफसाईडला चेंडू पाहायला भेटतो आपल्याला. 2 चेंडू टाकून दिलेत आणि दोन्ही चेंडू बाउंड्री पाहायला भेटते आपल्याला. धावसंख्या 4 ने वाढून पोहोचते 8 वर बिनबाद 8. तुषार बाणे यांच्या बॅटमधून 2 बाउंड्री निघाल्या आहेत. तुषार वैयक्तिक 8 डाऊनवर खेळतो. 2 चेंडू 8 धावा. सुशांत यांचा तिसरा चेंडू शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडला तटवलेला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आहे. 1 धावेवर समाधान मानावं लागणार आहे तुषार बाणे यांना. 1 धावने संघाची धावसंख्या वाटते 9 बिनबाद 9.
27 धावांचं आव्हान देऊवाडी संघासमोर आहे आणि 3 चेंडू टाकून झालेले आहेत पहिल्या षटकातले आणि धावसंख्या पोहोचते 9 वर बिनबाद 9. सुशांत यांचा चौथा चेंडू पाहूयात स्टेप आउट केलेला आहे. चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली आणि जेल होत आहे. फलंदाज बाद होत आहे हर्षल. 4 चेंडू टाकून गेले संघाची धावसंख्या होते 9 आणि 1 गडी बाद 9. त्यांची जागा घेण्यासाठी मैदानात येत आहेत ते प्रथमेश. पाहूया 4 चेंडू टाकून गेलेत 9 धावा झालेत आणि प्रथमेश नवीन फलंदाज असतील स्ट्राईकला. सुशांत आपला षटकातला चौथा चेंडू टाकणार आहेत. इथे 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावसंख्या होते 9 1 गडी बाद 9. सुशांत नवीन फलंदाज. प्रथमेश यांनी तटवलेला सुंदर असा चेंडू लेफ्ट साईडला आणि चेंडू सीमारेषे पार जातोय. षटकार धाव पंचांचा हात वरती झालेला आहे. षटकारचा इशारा आलेला आहे पंचांकडून. पंच रुपेश यांनी आपले हात वरती करून षटकारचा इशारा दिलेला आहे. धावसंख्या वाढते 6 ने धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 15. देववाडी संघाची धावसंख्या होते 15. कुठेतरी खराब गोलंदाजी आपल्याला सुशांत कडून पाहायला भेटे. पहिला 2 चेंडूवर 2 चौकार आणि त्यानंतर 1 विकेट आणि आता पुन्हा 1 षटकार. 5 चेंडू टाकून झालेले आणि धावसंख्या पोहोचते 15 1 गडी बाद 15. पाहूया आपल्या संघाला सामन्यात ठेवतात का सुशांत. स्वतःचा षटकातला शेवटचा चेंडू सुंदर असा चेंडू गुडलेन चेंडू होता हा आणि नो मॅन लँड मध्ये आलेला चेंडू 1 धाव धावून पूर्ण करणार आहेत. प्रथमेश वैयक्तिक 7 धावांवर खेळत आहेत तर तुषार बाने वैयक्तिक 9 धावांवर खेळत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 16 1 गडी बाद 16 आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. सॉरी थोडा मिस्टेक झालं होतं. 6 चेंडू आणि 11 धावा. संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येणार आहेत प्रवीण ज्यांनी संघाला धावाचा डोंगर उभा करून दिला होता इथे. पण पहिल्या षटकात कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला भेटली आणि 16 धावा गेल्या. पाहूया प्रवीण आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जातात का. मागच्या क्वार्टर फायनलच्या संघ त्यांनी संघाला फलंदाजीच्या जोरावर विजयी केलं होतं. आता आपण पाहूया ते गोलंदाजीच्या जोरावर विजयी करू शकतात का संघाला. दुसरं षटक घेऊन येत आहेत ते संघाकडून प्रवीण. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातो. पहिला चेंडू सामना करणारे प्रथमेश. सुंदर असा चेंडू पाहायला भेटतोय. तुटलेला चेंडू लेग साईडला 1 धाव पूर्ण होत आहे. इतकं सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते साईवाडी संघाकडून 1 धावेने. 5 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा क्षेत्ररक्षणात थोडासा बदल पाहायला भेटतो आपल्याला. सेमीफायनलचा हा सामना चालू आहे. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. सेमीफायनलच्या या सामन्यात 27 धावांचं आव्हान ठेवलं होतं साईवाडी संघाने देववाडी या संघासमोर आणि प्रवीण संघाकडून दुसरं षटक घेऊन आले आहेत आणि 5 चेंडू आणि 10 धावा. पाहूया राजापूरचा स्टार फलंदाज तुषार बाने स्ट्राईकला आले आहेत आणि प्रवीण दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार आहेत. प्रवीण सुंदर चेंडू आणि गोलंदाज क्षेत्ररक्षणाला चेंडू काही समजलाच नाही आणि चेंडू सीमारेषे पार होत आहेत 4 धावांसाठी. पंचांकडून इशारा आलेल्या चौकारचा 4 ने धावसंख्या वाटते 21. धावसंख्या पोहोचते 21 वर 1 गडी बाद 21. तुषार वैयक्तिक 13 धावांवर खेळतो. 4 चेंडू आणि 13 धावा. त्यात 3 चौकार त्यांनी मारल्यात. वैयक्तिक 13 धावसंख्येवर खेळताना तुषार वाणी प्रवीण यांच्याकडून तिसरा चेंडू पाहूया संघाला ऑफ साईडला सुंदर असा
नेतृत्व असा फटका होता तुषार बाणे यांचा आणि हाही चेंडू 4 धावांसाठी ट्रॅव्हल करतोय. आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी ऑफसाईडला बॉन्डिंगसाठी ट्रॅव्हल केलेत. खरोखर नेतृत्व फलंदाजी पाहायला भेटते ऑफसाईडला त्यांची. 2 चेंडू आणि 2 धावा संघासाठी जिंकण्यासाठी आवश्यकता आहेत. दसुरवाडी आणि देववाडींचाच सामना झाला होता 6 चेंडू 7. काहीसा तसाच आहे हा सामना. 3 चेंडू आणि 2 धावा. पाहूया प्रवीण आपल्या संघाला विजयी करतात का. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल पुन्हा पाहायला भेटतो आपल्याला. पुन्हा आपल्याला क्षेत्ररक्षणात थोडासा बदल पाहायला भेटेल. 3 चेंडू आणि आज मी पण त्या 2 धावा. तुषार बाणे वैयक्तिक 17 धावांवर खेळतोय. पुन्हा एकदा तटवलेला ऑफसाईडला चेंडू. तितकं सुंदर असे क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पण पूर्ण केलेल्या आहेत. खराब थ्रो ते रनआउट झाला असेल. थ्रो गोलंदाजाच्या हातात आला असं आणि फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे तो देववाडी संघाचा. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचा आभारी. धन्यवाद. फायनल खेळू मोठी पहिली फायनल खेळू ना काय फरक पडता.